साला बस बस. लाज वाटते, लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस. अटके पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले. दांडके दांडके जे आमच्याच ढुंगणावर वापरले जात आहेत. साला आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खतालाच मागणी आहे. पण मराठी माणसाला शक्ष किंमत नाही. छे छे, ही तुमची ऐपत नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड. तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही. साला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मरतो. धसका पोरानं राडा केल्याचा, धसका पोरगी पंजाब्याबरोबर पळून गेल्याचा, धसका गावाकडची जमीन चुलत्यानं गिळल्याचा, धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, धसका भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्याचा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती काय. अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती. मराठी पाऊल पडते पुढे. अरे हट, मराठी पाऊल पडतच आहे कुठे. अरे मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे. माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो. भयंकर पाप. लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. कोण कोण आपण. अरे वा, आम्ही कोण. महाराज, महाराज माफ करा महाराज, मी ओळखलं नाही. पण मला इथे का आणले महाराज. न आणून कसं चालणार होतं. कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संबरडा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलतपन्न, तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवं होतं. कडे कपाऱ्या दऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या माशिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्याच वेशीवर टाकतात. याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, मर्दमावळ्यांच्या राज्याचा. आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी. तुम्हाला मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी. काय करणार महाराज, किड्या मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला. इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात, हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाब्यांच्या हातात. त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्लोगल्ली लाल स्टुलं मांडली आहेत. चणे शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत. महाराज, मराठी माणूस आहे कुठे. हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकर. तुम्ही का नाही धंदा केलात गुजरात्यांच्या बरोबरीनं. हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडप्याने थांबवलं होतं तुम्हाला. उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती. दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता. दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतलीत. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकोर
याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीनं घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी आर्जवा अजून किती दिवस करणार आहात दिनकरराव? हेच ऐकण्यासाठी का मराठा तितका मिळविला होता? दिनकरराव, एक गाणं आहे बघा, वेडात मराठे वीर दौडले सात. आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं. श्रवणीय चाल, सुरेख वाद्य मिळ, पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठे वीर दौडले सात. फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? तर दिनकरराव उठा आणि म्हणा, वेडात मराठे वीर दौडले सात नाही, एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या भोसले साहेब या. तुम्ही पालिकेचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचवलेत. कसं काय? नोटीस पाठवायची होती ना तुम्हाला. आता आलातच आहात तर घ्या हँड डिलिव्हरी. कसली नोटीस? अहो, तुमचं घर धोकादायक इमारत ठरवली आमच्या यादीत. अरे वा, नुसती पाईपलाईन गंजली म्हणून अख्खी इमारत धोकादायक ठरवणारा कुठला अजब कायदा आहे तुमचा? अहो मी पाईपलाईन गंजली, घर विकून टाका. अरे इथला पगार पुरत नाही म्हणून कमिशनसाठी गोसाल्याची लाळ पुसता तुम्ही? हं? लाज नाही वाटत? लाळ पुशे. रावसाहेब, चिडलात तुम्ही एकदम. काम डाऊन, प्लीज हॅव अ सीट. मराठीत बोला माझ्याशी. बोलतो ना. या बसा. बसलो. आता बोला, कुठले आणि किती पाईप सडलेत? बघतो ना उद्या. मग त्या दिवशी काय तीर्थरूपांचं श्राद्ध जेवायला आला होता? नाही, पुन्हा एकदा बघतो. पाईप सडलेत की थोडासा गंज लागलाय? गंज तुमच्या बुडाला लागलाय काम न करता या खुर्चीत बसून. आणि तुमचा मेंदू सडलाय गोसालियाची धुणी भांडी करून. मी काय म्हणतो साहेब? काही सांगू नका. पाईप कधी बदलताय बोला. उद्या सकाळीच. उद्या तुम्ही याल तेव्हा पत्रकारांची फौज हजर असेल तुमच्या स्वागतासाठी. नाही, त्यांनाही बघायचंय पाईपलाईन कशी सडली ती. मी काय म्हणतो भोसले साहेब, अहो मराठी माणसांनी आपापसात भांडायचं नसतं. स्वतःला मराठी म्हणालात ना तर जीभ हासडून हातात देईन कदम. लाज आहात तुम्ही, लाज. तुमच्यासारखे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक आहेत. गणपत, कामचोर साले. द्या ती नोटीस द्या. कसली नोटीस साहेब? मी फाडून टाकतो. कशाला भोसले फाडता साहेब, नोटीस? मला प्लीज. तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय. आलो. नमस्कार. अरे या भोसले साहेब, बसा बसा. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? हा? गेले 6 दिवस आमच्याकडे पाणी नाही आणि हे कदम सांगतात संपूर्ण पाईपलाईन सडली आहे, बदलायला लागेल. तुम्ही निश्चिंत राहा, आज संध्याकाळपर्यंत पाण्याचा सप्लाय सुरू करतो. अहो, ते कदम म्हणतात 8 दिवस लागतील. हो, अहो आम्ही वॉर फुटिंगवर काम करू. वॉर फुटिंग? साहेब, सामान्य माणसात एक असामान्य ताकद असते खऱ्याची. हो, गोविंदा गोविंदा. अरे बापरे, मी उगाच कदमानं शिव्या दिल्या. खरे सूत्रधार तर तुम्हीच आहात. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, काही नाही. पण एक सांगू, तुमची बायको आयुष्य आरामात जीवन जगत असेल, तुमचा मुलगा विदेशी गाड्या फिरवत असेल, तुमची मुलगी दागदागिने घालून चांगले कपडे घालून मिरवत असेल, पण एक गोष्ट तुमची मुलं स्वाभिमानानं कधीच सांगू शकणार नाहीत, की आमचा बाप इमानदार आहे. थोडा गर्व बाळगा, आपण महाराष्ट्रीय असल्यास.